बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दिलेले आहेत। आधी छाती ठोकपणे सांगायचो बघा आमची बारामती, आता भीत भीत सांगतो आहे आमची बारामती, असं त्यांनी म्हटलेलं आहे। ज्यावेळी अर्ज भरायचा असेल तेव्हा उमेदवार कळेल असं सूचक विधान देखील त्यांनी केलेलं आहे। याआधी देखील अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिलेले होते। दरम्यान बारामतीमधून कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर बारामतीमध्ये अजितदादांची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। त्या मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही। मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे, मी आज ते खुलं करत नाही। ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन। अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत। मला माहित नाही, पण बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही। ओव्हरऑल सगळ्या बारामती हे मी सांगू शकतो। तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे। एका लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। तुमच्याकडे सक्षम उमेदवार तयार आहे बारामतीसाठी आणि असेल तर महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार आम्ही देणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।